सो फ्रेंड्स, तोरणपट्टीची स्टार्ट करताना आपल्याला सुरुवातीला 22 चेन्स घालून घ्यायचे आहेत। 22 चेन्स नंतर 3 चेन एक्स्ट्रा करायचे आहेत, जो आपला एक डबल क्रोशे असणार आहे। 1 2 3 3 चेनचा आपला एक डबल क्रोशे। त्याच्यानंतर 2 चेन स्किप करायच्या, पुढच्या चेनमध्ये एक क्लस्टर घालून घ्यायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे। एकाच चेनमध्ये 3 डबल क्रोशे, 2 3। पुन्हा 2 चेन स्किप करायच्या, पुढच्या चेनमध्ये एक क्लस्टर, 3 डबल क्रोशे। 2 चेन स्किप करत 3 डबल क्रोशांचा क्लस्टर करत आपल्याला 6 सेट तयार करायचे आहेत। सो फ्रेंड्स, 3 डबल क्रोशे, 2 चेन स्किप केल्या, वरती कुठलीही चेन नाही घेतली आहे, खालनं 2 चेन स्किप करत 3 डबल क्रोशाचा क्लस्टर करत हे 6 क्लस्टर तयार केले। लास्टला 2 चेन स्किप करून एक डबल क्रोशे घालून घ्यायचा। जसं आपण स्टार्टिंगला एक डबल क्रोशे केला तसा लास्टला एक डबल क्रोशे। ही आपली पट्टीची सुरुवात असणार आहे। त्याच्यानंतर 3 चेन, प्रत्येक वेळेला टर्न करताना 3 चेनचा आपला हा एक डबल क्रोशे झाला। आता ही जी गॅप आहे त्याच्यामध्ये अजून 2 डबल क्रोशे, म्हणजे 3 डबल क्रोशांचा एक क्लस्टर झाला। हीच डिझाईन आपल्याला कंटिन्यू करायची आहे। मध्ये कुठलीही चेन न घेता 2 क्लस्टरच्या मधल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, प्रत्येक गॅपमध्ये एक एक क्लस्टर घालून घेऊया। सो फ्रेंड्स, प्रत्येक गॅपमध्ये एक एक क्लस्टर घालत तुम्ही बघू शकता आपला सेकंड रो तयार झाला आहे। सेकंड रोमध्ये आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 क्लस्टर तयार झालेत। ही अख्खी पट्टी आपल्याला पूर्ण हे क्लस्टर करतच करायची आहे। एक रो 6 क्लस्टरचा येणार, एक रो 7 क्लस्टरचा येणार। आता पुढचा रो करताना पुन्हा 3 चेनचा एक डबल क्रोशे, टर्न करायचा। आता जी मधली गॅप येते तिकडे आपल्याला क्लस्टर घालत जायचं आहे। मध्ये कुठेही चेन नाही घ्यायची, फक्त दोन्हीकडे टर्न करताना 3 डबल क्रोशे घालायचे। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता आपला तिसरा राऊंड झाला। ह्याच्यात 6 क्लस्टर आलेत। ज्या रोमध्ये 6 क्लस्टर येणार तिथे दोन्हीच्या कॉर्नर्सला एक एक डबल क्रोशे येणार। एक रो 6 क्लस्टरचा येणार, एक रो 7 क्लस्टरचा येणार, कारण हे 2 कॉर्नरच्या 2 गॅपमध्ये एक एक क्लस्टर येणार। हे असेच क्लस्टर घालत पूर्ण डबल क्रोशे घालत जेवढी आपल्याला दरवाजाची रुंदी हवी आहे तेवढी आपण ही तोरणपट्टी करून घेऊया। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता पूर्ण क्लस्टर डिझाईन घालत ही पूर्ण तोरणपट्टी मी तयार केलेली आहे, आणि अशी सुंदरशी छान एक ब्रॉड तोरणपट्टी तयार झाली। तुम्हाला साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्याला ह्याला बॉर्डर तयार करायची आहे, तर बॉर्डरसाठी आपल्याला जो कलर कॉम्बिनेशन हवा आहे तो आपण ह्याला जॉईंट करून घेऊया। सो फ्रेंड्स, कलर कॉम्बिनेशन मी या ऑरेंज घेतलेला आहे आणि तो मी या पहिल्या गॅपमध्ये जॉईंट करून घेतला आहे। आता बॉर्डर पण आपल्याला क्लस्टर पॅटर्नमध्येच करायची आहे। पहिले 3 चेनचा एक खांब, नंतर त्याच गॅपमध्ये अजून 2 डबल क्रोशे, म्हणजे 3 डबल क्रोशांचा एक क्लस्टर। आता प्रत्येक रोमध्ये जिथे आपण 3 चेन घातल्या आहेत, म्हणजे जो 6 क्लस्टरचा जो राऊंड आहे त्याच्यात प्रत्येकी आपल्याला एक एक क्लस्टर घालून ही बॉर्डर पॅटर्न तयार करायचं आहे। त्यामुळे प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये एक एक क्लस्टर घालायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे। मध्ये कुठलीही चेन नाही घ्यायची, डायरेक्ट 3 चेनच्या गॅपमध्ये। असे करत आपण ही पूर्ण पट्टी बॉर्डर तयार करून घेऊया। प्रत्येकी 3 चेनचा जो गॅप येणार त्याच्यामध्ये आपल्याला एक एक हा असा क्लस्टर घालून घ्यायचा आहे, आणि जेव्हा आपण असे कॉर्नरला येणार, कॉर्नरला आपल्याला कॉर्नर क्लस्टर घालायचं आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, म्हणजे एकाच गॅपमध्ये 2दा क्लस्टर घालायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण बॉर्डर करून घेऊया। सो फ्रेंड्स, 3 डबल क्रोशांचा क्लस्टर आणि चारी कॉर्नरला कॉर्नर 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, असं करत आपण ही तोरणपट्टीची बॉर्डर लाईन कंप्लीट केली आहे। आणि तुम्ही बघू शकता सुंदरशी अशी ब्रॉड तोरणपट्टी तयार झाली आहे। कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा, कारण ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये या पट्टीला जे खाली सेमी सर्कल झालर येणार आहे त्याचा व्हिडिओ माझा लवकरच अपलोड होईल। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा,
आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.